ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मराठा आरक्षणाला स्थगिती देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत काल हाती लागली आहे। त्यानुसार 2020 आणि 21 म्हणजे सध्याच्या चालू शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नसेल असं स्पष्टपणे नमूद आहे। तसंच नोकर भरतीत सुद्धा मराठा आरक्षणाला स्थगिती मिळते आहे। महाराष्ट्रातील बहुतांश कॉलेजेसमध्ये 11वीचे प्रवेश सुरू आहेत। शिवाय पॉलिटेक्निक, डी.फार्म आणि इतर प्रवेशांची सुद्धा लगबग आहे। या प्रवेशांचं काय होणार हा आता मोठा प्रश्न आहे। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। राहुल, खरं तर कालच 11वीची दुसरी गुणवत्ता यादी सुद्धा समोर येणार होती, तीही आता लांबणीवर पडली आहे। काय चित्र आहे राज्यभरातल्या विविध कॉलेजेसचं? कशी ही भरती प्रक्रिया आता रखडणार आहे? आपण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर जे उपप्रश्न तयार झालेले आहेत त्याची थोडीशी तपशीलवार आणि टप्प्याटप्प्यानं जर विश्लेषण करायचं ठरवलं तर 11वी प्रवेशाचा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होईल। एक साधारणपणे 1.5 आठवड्यापूर्वी मी महाराष्ट्रातलं एक जे नामवंत महाविद्यालय आहे लातूरचं, छत्रपती शाहू महाराज, तर त्या महाविद्यालयाला तिथल्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात समजून घेण्यासाठी गेलो होतो। तिथे साधारणपणे 9,000 जागा आहेत, पण तिथे त्यावेळेला 10,081 अर्ज आलेले होते आणि त्याच्यामध्ये मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाच्या प्रक्रियेनुसार काही प्रवेश झालेले होते। म्हणजे त्यातली जवळपास 95% प्रवेश प्रक्रिया ही संपलेली होती। बाकीच्या ठिकाणी दुसरी यादी लागणार होती, पण तिथे तिसरी यादीची प्रतीक्षा होती, जी कदाचित मला वाटतं लागली असेल। मी याच बरोबर पुणे विद्यापीठाचं चित्र काय आहे याची पण माहिती घेतली होती, कारण पुण्यामध्ये कोरोनाचा प्रकोप आहे म्हणून यावर्षी पुण्यात मुलं प्रवेश घेत आहेत की नाही असं बघत होतो आपण। 40,000 अर्ज पुण्यामध्ये महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आलेले होते आणि त्यातले बरेचसे विद्यार्थी हे अर्थातच मराठा समाजाचे असू शकतात, असतील। आता पहिला प्रश्न जो निर्माण होईल तो 11वीच्या प्रवेशासंदर्भातच निर्माण होईल की सगळी प्रवेश प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे शाहू सारख्या महाविद्यालयातली, पुण्यातल्या काही महाविद्यालयातली। आता तिथं काय करायचं? कारण साधारणपणे ही सगळी प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी 1.25 महिन्याचा वेळ लागत असतो। आता तो पुन्हा एकदा नव्याने करावा लागेल, त्याच्यासाठी बरंचसं द्राविडी प्राणायाम करावं लागेल। तर हा झाला एक प्रश्न 11वी प्रवेशाचा। त्याशिवाय आणखी काही प्रश्न निर्माण होतील, जसं की पॉलिटेक्निकचे प्रवेश सुरू झालेले आहेत, जसं की काही व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश बऱ्याच पुढच्या पातळीवरती गेलेले आहेत। तर हा मुख्य प्रवेशाचा जो प्रश्न निर्माण होणार आहे तो पाहता आणि सर्वोच्च न्यायालयानं निकाल फार स्पष्टपणे दिलेला असल्यामुळं आता पुढची काही काळ आणखी 11वीचा प्रवेश हा रखडला जाण्याची दाट शक्यता आहे। त्याशिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासंदर्भात पण तेच होईल। आणखीन एक महत्त्वाचा उपप्रश्न लगेचच चर्चेला आलाय, तो म्हणजे MPSCचा जो नुकताच निकाल लागलेला होता, ज्याच्यामध्ये मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन बरेच उमेदवार हे चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले होते। आता जरी यापूर्वी झालेल्या नियुक्त्या संदर्भात प्रश्न निर्माण होणारा नसला तरी असे सगळे उपप्रश्न हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या पातळीवरती तपासले जातील, चर्चेला येतील, पिटिशन्स केल्या जातील। त्यामुळं एका निर्णयानंतर त्याचे जे उपप्रश्न तयार होतील त्याचे बरेचसे चर्चा चर्वण आणि महत्वाचं म्हणजे सामाजिक अभिसरण हे काही दिवसामध्ये होणं अपेक्षित आहे, होईल असं वाटतंय। राहुल, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकार सावध पावलं उचलतंय। ही बातमी बघण्यापूर्वी आपण या सगळ्या संदर्भात विनोद पाटील आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काय म्हटलेलं आहे ते सुद्धा पाहूया। जे काही ऍडमिशन होणार आहे 2020 आणि 21 म्हणजे चालू शैक्षणिक वर्षामध्ये कालपर्यंत जे ऍडमिशन झालेले आहेत त्या ऍडमिशन संदर्भात कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही। उद्यापासून होणाऱ्या ऍडमिशन संदर्भात मराठा आरक्षण लागू राहणार नाही असं माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। मराठा आरक्षणासंदर्भामधला जो निर्णय आलेला आहे त्या संदर्भामधली पूर्ण माहिती घ्यावी। विधी व न्याय विभागाचं आम्ही या संदर्भामधलं ओपिनियन घेणार आहोत, कारण मागील काळामध्ये आपण ते आरक्षण त्या लिस्टमध्ये पहिल्या लिस्टमध्ये जाहीर करत असताना ठेवलं होतं आणि म्हणून दुसरी लिस्ट करत असताना कालच्या निकालाचा विचार करता त्या संदर्भामध्ये पूर्ण विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून मार्गदर्शन करून पुढच्या काळामध्ये 11वीच्या जे आहे ते ऍडमिशन संदर्भामध्ये दुसऱ्या लिस्टच्या संदर्भामध्ये आम्ही काम करणार। पहिल्या लिस्टमध्ये जे ऍडमिशन झालेले आहे त्या संदर्भात काय करणार आहे? नाही, आता त्या संदर्भामध्ये सगळे आम्हाला निर्णय जे आहे ते विधी व न्याय विभागाच्या माध्यमातून तेच आता विचारावे लागतील, कारण कालच जजमेंट प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये काय काय आलेलं आहे हे आम्हाला एकदा अभ्यासावं लागेल। म्हणूनच आम्ही आजचं प्रोसिजर जे आहे ते पोस्टपोन केलेलं आहे।